पंचशील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ठाण्याच्या गणराज या मंडळाची स्थापना सन 1970 साली झाली असून उत्सवाचे हे अंदाजे 56वे वर्ष आहे। या मंडळाच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक उपयोगी उपक्रम इथे राबवले जातात। तसेच गणेशोत्सवादरम्यान विविध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येतात। श्रींचा आगमन सोहळा भव्य मिरवणूक काढीत या ठिकाणी संपन्न झाला। त्याचबरोबर स्थापना, पूजा, आरती सोहळा धार्मिक पद्धतीने करण्यात आलेला आहे। तसेच स्वर्गीय भजन या ठिकाणी संपन्न झाले। विविध प्रकारचे खेळाचे कार्यक्रम, नृत्य स्पर्धा, मोदक नैवेद्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, दीपपूजन, 56 भोग, सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद, बक्षीस समारंभ यांसारखे विविध कार्यक्रम 10 दिवस या ठिकाणी राबवले जातात। सदर मंडळाचे प्रमुख सल्लागार प्रभाकर देशमुख, मनोज वाजपेयी, प्रेमनाथ सिंग, कार्याध्यक्ष सचिन भोसले, अध्यक्ष शैलेश देशमुख, उपाध्यक्ष राजेश पुजारी, सेक्रेटरी प्रवीण सिंग, खजिनदार आशिष कांबळे, मनोज सिंह, इतर मान्यवर बंधू भगिनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतात। या कार्यक्रमाविषयी उद्योजक आणि मंडळाचे कार्याध्यक्ष सचिन भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। Out, in, out, in, out, out, in, out, in, out, out, in. गणपती बाप्पा मोरया! मूर्ती मोरया! गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! बाप्पा बाप्पा मोरया! गणपती बाप्पा मोरया! आमचा हा गणेशोत्सव 1970 पासून सुरुवात झालेली। 5 वेगवेगळ्या समाजाच्या लोकांनी आणि इथल्या गॅरेजमध्ये काम करणाऱ्या लोकांनी याची स्थापना केली, सुरुवात केली। स्पेशली आमच्याकडे जे अण्णा देशमुख होते ते वर्ष सगळं कार्यभार बघत होते। त्यांच्याबरोबर प्रवीण सिंगचे वडील, तसेच आमचे मुन्ना सिंग, आमचे प्रेमनाथ सिंग, आमचे मनोज वाजपेयीजी, मनोज सिंगजी आणि आपले अजून सल्लागार कोण आहेत, आपले प्रभाकर ते घेतलं ना, आप्पा देशमुखाने हे सगळ्यांनी ही सुरुवात स्थापना करून आज आम्ही जी काय आमची मुलं सगळी एकत्र येऊन काम करतो आणि पुढे घेऊन जातो। विशेषतः अध्यक्ष शैलेश देशमुख हे इथे पूर्णपणे वेळ देतात, सहकार्य करतात। त्यांच्याबरोबर आपल्या मंडळाचे सेक्रेटरी आणि खजिनदार जे आहेत ते आशिष कांबळे आहेत, त्यामुळे ते पूर्णपणे वेळ देतात, करतात। प्रवीण सिंग आहेत, रामा सिंग आहेत, आमचे विशाल सिंग आहेत, हे सगळेजण इथे प्रत्येक वेळी सगळ्या कामाला आणि पुढाकाराने करतात। दररोजचा आमच्याकडे वेगवेगळा कार्यक्रम केला जातो। आज मुलांची स्पर्धा झाली, त्यानंतर आम्ही चित्रकला स्पर्धा आहेत, आज खेळ झाले, 56 भोग आहे। 56 भोग झाल्याच्या नंतर वेगवेगळ्या पद्धतीचे आम्ही इथे पाककला स्पर्धेचे कार्यक्रम ठेवतो। एक दिवस आम्ही मोदकाचा कार्यक्रम ठेवतो। त्यामुळे जवळजवळ 1111 असे मोदक इथे जमा झाले होतात आणि त्यानंतर तेच मोदक देवाला नैवेद्य दाखवून सगळ्या घरचे येतात आणि प्रत्येकजण कोणी 10 अंत, 25 अंत, 50 अंत, 100 अंत तसंच इच्छेनुसार ते आणतात। त्याचा नैवेद्य दाखवून परत आम्ही नंतर ते मोदक खाण्याची स्पर्धा ठेवतो। जर बघितलं तर आणखीन आपल्याकडे रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर हे आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने इथे नेहमी रेग्युलर घेतो। जे आमच्या मंडळातले मुलं उत्साहाने जवळजवळ 50-60 बाटल्या त्या जमा होतात, मुली काम करतात। डेकोरेशन बघितलं असेल तर डेकोरेशनला ही मुलींची विशेषतः त्यांनी लक्ष देऊन मी नाव घेऊ इच्छितो। आमची रिचा सिंग, आमची ज्योती सिंग, आमची आर्या तिवारी या मुलींनी वेळ देऊन स्वतःचं गणपती घरातला आहे असं इथे काम केलं। 5-5 वाजेपर्यंत सकाळच्या थांबल्या, फुलं आणायला गेल्या, चॉईस केली। घरातल्यांना आई जर बोलवते तर वडिलांना सांगितलं की जर आईला समजवा, वडील बोलवतात तर आईला सांगितलं वडिलांना समजा, हे सगळं केलेलं आहे। त्यामुळे हे कसं आहे की एकाने होणारा उत्सव नाही आहे, हे सर्वांनी मिळून सगळ्यांच्या एकजुटीने होणारा उत्सव आहे। त्यामुळे हा आम्ही विशेषतः आणि चांगल्या पद्धतीने करतो। आमची ही मंडळी आहेत ती वाट बघत बसतात वर्षभर की गणपती कधी येणार, केव्हा येणार, काम करणार, ते एकत्रित सगळ्या गोष्टी करायला मिळणार। राज खरवार आमच्या जो आहे त्यांनी पण सुद्धा आणि राजू खरवार यांनी पण विशेषतः इथे सगळं काम केलं। त्यामुळे सगळ्यांच्या सहभागाने, सगळ्यांच्या एकजुटीने काम होतं। आणि आमचा बाप्पा जर बघितला 56वा वर्ष आहे, हा नवसाला पावणारा बाप्पा आहे। जर तुम्ही बघितलं तर इथे प्रत्येकजण आपल्या इच्छेनुसार
शक्ती जसं जमतं तसं कोणी कधी काही दान देतं, कोणी काही वस्तू अर्पण करतात, त्यांना त्याचा अनुभव येतो. कधी कधी ओढाचढी असते, ह्यांनी हे दिलं म्हणून मी देतो, हे पण होतं. पण काही हरकत नाही, बाप्पाला येत आहेत ना वस्तू, त्यामुळे आमच्या बाप्पाकडे बऱ्यापैकी सगळ्या वस्तू जमतात आणि सगळा उत्सव हा एक घरच्यासारखा, कुटुंबासारखा इथे आम्ही करतो. तसेच ठाण्यातल्या आणि आमच्या खोपट, सिद्धेश्वर आणि चंदनवाडी प्रभागातल्या सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या तसेच गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.